श्री साई सच्चरित्र अध्याय 5. चांद पाटलाची घोडी सापडली. शिर्डीत साठेसाहेबांनी इमारत बांधण्यापूर्वी तेथे साईबाबांनी स्वतः कष्ट करून फुलांची बाग तयार केली होती. काही काळानंतर बाबा गुप्त झाले आणि एका मुसलमानाच्या वऱ्हाडाबरोबर परत शिर्डीत येऊन राहू लागले. हा मुसलमान कोण, बाबांची आणि यांची भेट कशी झाली, ती कथा ऐकावी. औरंगाबाद जिल्ह्यात धूप नावाच्या छोट्या एका खेड्यात चांद पाटील नावाचा मुसलमान गृहस्थ राहत होता. एकदा त्याची घोडी हरवली. त्याने तिचा खूप शोध घेतला, पण ती काही सापडली नाही. तो निराश झाला आणि शोधकार्य थांबवले. एके दिवशी चांद पाटील औरंगाबाद येथून परत येत असताना काही अंतरावर आम्रवृक्षाखाली त्यांना एक तरुण फकीर बसलेला दिसला. त्याच्या अंगात कफनी, डोक्यावर टोपी व काखेत चटका होता. तो फकीर म्हणजे साईबाबा होते. चांद पाटलास पाहून बाबांनी त्याला हाक मारली व चिलीम पिऊन मग पुढे जा असे सांगून झाडाखाली बसल्यावर दोघांमध्ये गप्पा झाल्या. त्यावेळी आपली घोडी हरवल्याचे पाटलांनी बाबांना सांगितले. ते ऐकून बाबांनी एके ठिकाणी घोडी असल्याचे सांगितले. प्रथमतः पाटलाचा विश्वास बसला नाही, पण हा फकीर म्हणतोय तर जाऊन पाहूया असा विचार करून तो त्या ठिकाणी गेला. तर काय आश्चर्य, पाटलाला त्यांची घोडी तेथे चरताना दिसली. पाटलाने घोडीला पकडले आणि तो आनंदाने बाबांकडे आला. हा साधासुद्धा फकीर नसून कोणी देवदूतच आहे अशी त्यांची खात्री पटली. त्यानंतर बाबांनी चिलीम भरली, पण निखारा कुठून आणायचा? तेव्हा बाबांनी आपल्या जवळचा चिमटा मातीत खुपसून निखारा काढला व चिलमेवर ठेवला. मग त्यांनी सटका जमिनीवर आपटून पाणी उत्पन्न केले. त्यात छापे भिजवली. ते चिलीम भोवती गुंडाळून ते दोघे चिलीम ओढू लागले. पाटलाने बाबांना विनंती करून आग्रहाने आपल्या घरी नेले. बाबा काही दिवस चांद पाटलाकडेच राहत होते. पुढे त्यांच्या घरचे लग्न निघाले. नवरी मुलगी शिर्डीची होती, म्हणून पाटलाचे वराळ शिर्डीच निघाले. बाबाही त्यांच्याबरोबर होते. शिर्डीत खंडोबाच्या देवळाजवळ म्हाळसापतींची जागा होती. त्या जागेतच वऱ्हाड उतरले. वऱ्हाडाबरोबर असलेला फकीराचा प्रसन्न व तेजस्वी चेहरा पाहून म्हाळसापती त्यांच्याजवळ गेले आणि या साई असे म्हणून त्यांनी स्वागत केले. तेव्हापासून सर्व लोक त्यांना साई या नावाने ओळखू लागले. लग्न झाल्यानंतर चांद पाटलाने विनंती करून बाबा त्यांच्याबरोबर गेले नाहीत. ते शिर्डीतच राहू लागले. बाबा शिर्डीत असताना त्यांचा मुक्काम मुख्यत्वे मशिदीतच असे. ते कधी चावडीत जायचे, कधी मारुतीच्या मंदिरात बसायचे, तर कधी देवीदासांकडे रमायचे. हे देवीदास शिर्डीतच राहत होते. नंतर तेथे जानकीदास गोसावी नावाचे सत्पुरुष राहायला आले. तेथे जानकीदास येथे बाबा असत. ते दोघे एकत्र गप्पा मारत असले की परमार्थावरच बोलत असत. त्यांच्या चर्चेतून भगवंताच्या लीलांचे कौतुक ऐकून तेथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांचे मन आनंदाने भरून जात असे. त्या काळी गंगागीर नावाचे एक प्रख्यात वैष्णव होते. त्यांचे शिर्डीत वरचेवर येणे व्हायचे. सर्व लोक त्यांना ओळखत असत. एके दिवशी ते शिर्डीत आले असताना बाबांची आणि त्यांची दृष्टीभेट झाली. बाबांची चैतन्यमय मुद्रा पाहून ते म्हणाले, शिर्डीचे मोठे भाग्य आहे, म्हणूनच बाबांसारखे अनमोल रत्न ते येथे राहत आहे. अक्कलकोटच्या स्वामी समर्थाचे शिष्य आनंदनाथ हे येवल्यात राहत होते. शिर्डीतील काही मंडळी त्यांच्या दर्शनाला गेली होती. आनंदनाथ त्यांच्याबरोबर शिर्डीत आले. त्यांनी बाबांना पाहिले व म्हणाले, हा हिरा आहे, याची कीर्ती सर्वत्र पसरेल. हे माझे शब्द लक्षात ठेवा. पुढे या शब्दाची प्रत्यक्ष प्रचिती शिर्डीवासियांनी अनुभवली. साईबाबा तरुण वयात पैलवानासारखा पोशाख करायचे. त्यांच्या डोक्यावरचे केस वाढलेले असायचे. त्यांना फुलझाडांची आणि बागकामाची खूप आवड होती. ते राहते या गावी जाऊन अनेक प्रकारची फुलझाडे घेऊन यायचे. त्या फुलझाडांची लागवड करून त्यांना रोज पाणी घालायचे. वामन तात्या हा बाबांचा भक्त होता. तो बाबांना मातीची भांडी आणून द्यायचा. त्यांना आव्यात भाजलेली भांडी चालत नसत, म्हणून तो कच्च्या मातीचीच भांडी द्यायचा. झाडांना पाणी घालून झाल्यावर जमिनीवर ठेवताच ती भांडी फुटायची. दुसऱ्या दिवशी तो नवीन भांडी आणून द्यायचा. असे 3 वर्ष चालले होते. अशा प्रकारे बाबांनी त्या उजाड जागेत सुंदर फुलबाग फुलवली. काही काळानंतर साठेसाहेबांनी तेथे इमारत बांधली. अक्कलकोट स्वामींचे भाई नावाचे एक भक्त मुंबईत राहत होते. त्यांची स्वामींवर खूप श्रद्धा होती. एके दिवशी त्यांच्या मनात अक्कलकोटला जाऊन स्वामींच्या पादुकांची पूजा करावी असा विचार आला. पण स्वामींनी त्यांना स्वप्न दृष्टांत देऊन, तू अक्कलकोटला येऊ नकोस, शिर्डीला जा, मी सध्या तेथेच राहतोय असे सांगितले. स्वामींच्या आज्ञेनुसार भाई शिर्डीला आले आणि साईबाबांच्या संगतीत रमले. काही दिवसांनी त्यांनी बाबांनी जी बाग फुलवली होती तेथेच एक निंबवृक्षाखाली दादा केळकरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थाच्या पादुकाची स्थापना केली. त्यावेळी त्यांनी स्वामींच्या अनेक भक्तांना बोलवले आणि भजन पूजन केले. नंतर दीक्षित नावाच्या एका ब्राह्मणाकडे पादुकांच्या पूजेची व्यवस्था सोपून ते मुंबईस परतले. पूर्वी साईबाबा पैलवानासारखा पोशाख घालायचे, पण एके दिवशी मोहिंदीन नावाच्या एका पैलवानाने त्यांची खोड काढली. त्यावेळी
ते संतापले आणि दोघांची चांगलीच जुंपली. तेव्हापासून बाबांनी आपला पोशाख बदलला. ते कफनी घालू लागले व डोक्याला फडके बांधू लागले. गोणपाटाचा उपयोग ते अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी करू लागले. ते नेहमी ध्यानावस्थेत असल्यामुळे त्यांचे स्वतःकडे लक्ष नसायचे. साईबाबा स्वतःहून कोणाशी बोलत नसत. कोणी काही विचारल्यास योग्य तेच सांगून त्याला संतुष्ट करत. बाबांच्या सहज बोलण्यातून ईश्वरी उपदेशच अनुभवास येत असे. त्यांच्या सहवासाचा ज्यांना आनंद मिळाला ते धन्य होते. साईबाबा कधी निमवृक्षाखाली बसायचे, कधी ओढ्यापाशी तर कधी बाबळीच्या सावलीत बसायचे. म्हणत आले तर निमगावातही जाऊन यायचे. निमगावातील बाबांसाहेब ढेंगळे हे बाबांचे भक्त होते. तेथे गेल्यावर बाबा त्यांच्या घरी दिवसभर राहायचे. या बाळासाहेबांचा लहान भाऊ नानासाहेब, त्याच्या पहिल्या पत्नीला मूल होत नाही म्हणून त्याने दुसरे लग्न केले, पण व्यर्थ, मुलबाळ झालेच नाही. पुढे तो बाबांच्या दर्शनात शिर्डीत आला. त्यांना आपली व्यथा सांगितली. बाबांनी त्याला आशीर्वाद दिला आणि काही काळातच त्याच्या पत्नीला दिवस राहिले. तिने एका पुत्राला जन्म दिला. नानासाहेबांची पिता होण्याची इच्छा पूर्ण झाली. अशा प्रकारे बाबांच्या कृपेने अनेकांना प्रचिती आली. ज्यांच्या ख्याती सर्वदूर पसरली. त्यांच्या दर्शनाला लोकांची दाटी होऊ लागली. शिर्डी हेच पंढरपूर झाले. बाबांच्या भोवती दिवसभर माणसे असत. रात्रीच्या वेळी ते पडक्या मशिदीत विश्रांतीसाठी जात असत. साईबाबा विश्रांतीसाठी ज्या मशिदीत जात असत ती 2 खणाची एक पक्की जागा होती. बाबा तेथेच राहायचे. एका गोणपाटाच्या तुकड्यावर झोपायचे. त्यांची चिलीम, तंबाखू, सटका या वस्तूही तेथेच असायच्या. उबदार वातावरणासाठी ते धुनीही असायची. आजही ती धुनी तेथे आहे. कधी कधी बाबा धुनीकडे एकटक पाहत असत. त्या पडक्या मशिदीचा जीर्णोद्धार इसवी सन 1912 मध्ये बाबांच्या भक्त मंडळींनी केला. साईबाबांना भजनाची खूप आवड होती. ते भजनात रंगवून जायचे. तेव्हा पायात घुंगरू बांधून खंजिरीच्या तालावर नाचायचे. ते भगवंतांना अनेक प्रकारे ओवाळायचे. भगवंताचे गुण गाताना त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू येत. ते दृश्य फार मनोहर वाटे. बाबांच्या दीपोत्सव करण्याची फार हौस होती. ते स्वतः टमरेल घेऊन दुकानदाराकडून तेल आणायचे. ते पंत्यांमध्ये भरून देऊळ आणि मशीद उजळून टाकायचे. दिवाळी सुद्धा ते दीपोत्सव करीत. चिंध्या काढून त्यांच्या वाती वळवायच्या आणि रात्री दीपोत्सव करायचा. हा त्यांचा नियमच असे. बाबा दुकानदाराकडे रोज तेल मागायचे. याचा त्यांना त्रास व्हायचा. एके दिवशी दुकानदाराच्या मनात कपट आले. त्या दिवशी कोणीही बाबांना तेल दिले नाही. आता हा फकीर कसे काय दिवे लावतो हे त्यांना पाहायचे होते. बाबा मशिदीत परत आल्यावर त्यांनी टमरेल उचलले. त्यात थोडे तेल होते. बाबांनी त्यात पाणी घालून ते सर्व तेल पिऊन टाकले. मग त्याच टमरेलात पाणी घेऊन सर्व पंत्यांमध्ये ओतले आणि वाती पेटवल्या. ते दृश्य पाहून दुकानदार व सर्व गावकरी आश्चर्य करू लागले. त्यांना साईबाबांच्या ईश्वरी सामर्थ्याचा प्रत्यय आला. ते बाबांना शरण आले. त्या दिवशी पाण्याने भरलेल्या पंत्या रात्रभर जळत होत्या. त्यानंतर बाबांना रोज तेल मिळू लागले आणि त्यांचा हा दीपोत्सव नित्य साजरा होऊ लागला. एके दिवशी जवाहर अली नावाचा एक फकीर शिर्डीत आला. त्याने बाबा राहत असत त्या मशिदीत तळ ठोकला. तो अहमदनगरचा होता. त्याला कुराण शरीफ चांगले अवगत होते. गोड बोलून आपले काम करून घ्यायचे असा त्याचा स्वभाव होता. त्याच्या गोड बोलण्यास भुलून शिर्डीत काही मंडळी त्याच्या भजनी लागली होती. बाबा सर्व जाणून होते, पण ते त्याला कधीही काही बोलत नसत. फक्त त्याची मजा पाहत. एके दिवशी त्या फकीराने बाबांना तू माझा शिष्य हो असे सांगितले. बाबांनी तात्काळ होकार दिला. त्यानंतर बाबांना घेऊन तो फकीर राहत्यास आला. तेथे बाबा त्याची सेवा करू लागले. तो जे काम सांगेल ते सर्व ते करीत असत. त्या फकीराला बाबांची थोरवी ठाऊक नव्हती, पण बाबा मात्र शिष्याचे कर्तव्य नीट पार पाडत होते. बाबा राहत्यास गेले असले तरी फकीराच्या परवानगीने शिर्डीत येऊन आपल्या भक्तांना भेटायचे. तेथील लोकांना बाबांचा खूप लळा होता. त्यांच्याशिवाय त्यांना करमत नसे. बाबांचे फकीराकडे राहणे त्यांना सतत खटकायचे. एके दिवशी सर्वांनी मिळून या गोष्टीचा निकाल लावायचे ठरवले. भक्त मंडळी राहत्यास गेली. त्यांना आलेले पाहून बाबांनी फकीराच्या क्रोधाचे वर्णन करून त्यांना परत जाण्यास सांगितले, पण व्यर्थ. तेवढ्यात फकीर तेथे आला. तो म्हणाला, या पोराला न्यायला आलात काय? पण ते शक्य नाही. सर्व मंडळींनी बाबांना शिर्डीत नेण्याचा निर्धारच केला होता. त्यामुळे फकीराचे काही चालले नाही. त्यालाही बाबांचा लळा लागला होता. तो म्हणाला, याच्याबरोबर मलाही घेऊन चला. मंडळींनी बाबांसमवेत त्याला शिर्डीत आणले. एके दिवशी शिर्डीतील देवीदास नावाचे सत्पुरुष व तो फकीर यांच्यात शास्त्रीय वादविवाद झाला. त्यात देवीदासाने विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर फकीराला देता आले नाही. तो हारला. आता तिथे आपला निभाव लागणार नाही हे ओळखून त्याने रातोरात विजापूर गाठले. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी तो शिर्डीत आला व बाबांचे पाय धरून रडू लागला. त्यावेळी बाबांनी त्याचे सांत्वन करून त्याला चांगले मार्गदर्शन केले. अध्याय 5 समाप्त. ओम साईराम.